या आठवड्यातल्या ट्रेंडिंग राजकीय टॉपिक्सवरती आपण चर्चा करणार आहोत आणि सविस्तर विश्लेषण करणार आहोत. प्राजक्त तनपुरे बहुप्रतिष्ठित असा भाजप प्रवेश झालेला आहे त्यांचा, त्याच्याबद्दल काय? नाही बघा, ज्या वेळेस पोटनिवडणूक लागली त्याच वेळेस हे बाकीत केलं जात होतं की प्राजक्त तनपुरे पण भाजपमध्ये जाते. पण काही लोक म्हणत होते की नाही नाही ते जयंत पाटलांचे भाचे आहेत, ते कसे काय जातील, जयंत पाटील एकनिष्ठ आहेत वगैरे वगैरे सांगतात. प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये आल्यामुळे अजून काही लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा ही चाचपणी तर नाही ना, आधी प्राजक्तना पाठवायचा, मग बघायचं लोकांचे रिएक्शन काय, मग आपण जायचं. तर त्याच्यावरती शशिकांत शिंदेचं असंच मत होतं की त्यांच्या मागे काहीतरी चौकशी लावली असेल म्हणून त्यांनी असा डिसिजन घेतला असेल. आता ही काय ना, ही रूढ झाली. भाजपमध्ये कोणी आला की लगेच चौकशी म्हणणार. तर सगळं 288 लोकांची चौकशी असणार का? पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यातला एक वाद नुकताच समोर आलेला आहे. ज्या वेळेस निवडणूक येतात त्या वेळेस महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये थोडंसं चलबिचल झाल्यासारखं वाटतं. पण शेवटी मात्र महायुती जुळून घेते, महाविकास आघाडीचे काही जुळत नाही. प्रत्येकाला वाटतं की आपला पक्ष मोठा झाला पाहिजे, प्रत्येकाला वाटतं की आपल्या पक्षाला अधिकचे महत्व मिळालं पाहिजे. आता अधिकचे महत्व काय मिळणार आहे? काँग्रेसचे लोकसभेमध्ये खासदार जास्त आहेत पण विधानसभेमध्ये आमदार कमी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेमध्ये खासदार जास्त आहेत शरद पवारांचे, पण विधानसभेमध्ये कमी आहेत. विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे जास्त आहेत पण लोकसभेमध्ये त्यांच्या तुलनेने कमी आहेत. तर हे जे ताळमेळ आहे, कोण मोठा भाऊ हे त्यांचं ठरच नाही गेले. जसं इकडं स्पष्ट आहे भाजप मोठा पक्ष आहे, त्याच्यानंतर शिवसेना आहे, त्याच्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट, आता सुनेत्राताईंचा गट आहे. तसं इकडं स्पष्ट नाही. इकडे सगळे पक्ष एकमेकांना मोठे समजतात. भाजपला विरोधी भूमिका कोण घेतं? मग भाजपला विरोध म्हणजे आपल्या पारड्यात काही गोष्टी येऊ शकतात का, किंवा तिथल्या इतर पक्षातले लोक आपल्याकडे येऊ शकतात का, हे सगळं गणित चाचपून बघण्याचं काम त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे करतात आणि पक्ष बळकटी करण्याचं काम त्या ठिकाणी करतात. ज्या पद्धतीने श्रीकांत शिंदे फिरत आहेत त्या पद्धतीने आदित्य ठाकरे फिरत नाहीयेत, यावरती तुमचं काय मत आहे? वसई विरारमध्ये मात्र हितेंद्र ठाकूरांची ताकद आहे. जरी 2024च्या विधानसभेमध्ये त्यांच्या भाजपने त्यांची 2 जागा पाडल्या असल्या तरी आत्ता वसई विरार महानगरपालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीने त्या ठिकाणी त्यांचा वर्चस्व दाखवला आहे. बहुजन विकास आघाडी शिवसेनेमध्ये विलीन होईल असं वाटतं का? एकनाथ शिंदे नेहमीच्या सवयीप्रमाणे दिल्लीला गेलेले आणि अमित शहांची भेट घेतली होती. काय या भेटीमध्ये चर्चा झाली असेल असं वाटतं? नमस्कार, पॉलिटिकल मूड या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. या आठवड्यातल्या ट्रेंडिंग राजकीय टॉपिक्सवरती आपण चर्चा करणार आहोत आणि सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट आणि राजकीय विश्लेषक शिवाजी जाधव. सर, स्वागत आहे तुमचं आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न, कसा आहे तुमचा मूड? मूड एकदम बेस्ट आहे. या आठवड्यातल्या ट्रेंडिंग राजकीय टॉपिक्समध्ये सगळ्यात पहिला टॉपिक्स आपण त्याच्यावरती चर्चा करूयात, तो म्हणजे विधान परिषदेची निवडणूक. या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही युत्या आणि आघाड्यांमध्ये काय वातावरण चाललेलं आहे, काय राजकारण रंगत आहे? बघा, जेव्हापासून निवडणुका जाहीर झाल्यात 17 जागांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या याच्यातून त्या निवडणुका होणार आहेत. ज्या वेळेस निवडणुका येतात त्यावेळेस महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये थोडंसं चलबिचल झाल्यासारखं वाटतं. पण शेवटी मात्र महायुती जुळून घेते, महाविकास आघाडीचे काही जुळत नाही. तसंच यावेळी तसं होताना दिसते. आतापर्यंतच्या सगळ्या चर्चेनुसार असं दिसतंय की भाजप हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे आणि प्रत्येक महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये जवळपास त्यांचे अधिकचे सदस्य असल्यामुळे भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे महायुतीमध्ये. जरी एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या पद्धतीने बार्गेनिंग करून त्यांच्या पदरामध्ये अधिकच्या जागा पाडून घ्यायचा प्रयत्न करत असतील तरी त्या ठिकाणी भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. कारण आपण जर बघितलं तर मुंबई झालं, संभाजीनगर झालं, सोलापूर झालं, विदर्भामधले काय 2-3 ठिकाणी झालं, तर ह्या ठिकाणी जवळपास भाजपचेच मतदार आणि भाजपचेच जास्त लोक असल्यामुळे, संख्याबळ असल्यामुळे भाजपला अधिकचे त्या ठिकाणी जागा मिळणार आहे. आता महायुती म्हणून एकनाथ शिंदेनी किती ताणायचं, किती जागेपर्यंत आणायचं, मग किती जागा घेतल्याशिवाय सोडायचं नाही, हा एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षाचा कॉल आहे. तरीही महायुतीनं जसं लोकसभेमध्ये जसं त्यांचं बिघडलं, लोकसभेमध्ये त्याचं समीकरण बिघडलं नाही. ऐन टायमेला जवळपास उमेदवारी जाहीर करायला एकदम तोंडावर त्यांनी उमेदवारी जाहीर केल्या.
तसं लोकसभेमध्ये झालं नाही, पण विधानसभेमध्ये मात्र त्यांनी व्यवस्थित सगळ्या जागांचं वाटप केलं आणि नियोजन करून लढवलं. स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये सुद्धा काही ठिकाणचा अपवाद वगळता, ज्या ज्या ठिकाणी त्यांना आपली ताकद दाखवायची होती ते ठिकाण वगळता इतर ठिकाणी महायुतीने सामोपचाराने घेतलं सगळ्यांनी आणि अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने त्यांनी निवडणुका लढवल्या आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपली ताकद दाखवली. जसं संभाजीनगरचं उदाहरण घ्यायचं झालं तर तिथं भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढली, पण तिथे भाजप सरस ठरली. तसं नवी मुंबईमध्ये सुद्धा भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढल्यासारखी त्या ठिकाणी परिस्थिती होती. तसं त्या ठिकाणी भाजप तसं आणि इतर ठिकाणी जसं मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढले, तसं विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचं एकमताने नियोजनबद्ध कार्यक्रम होताना दिसते. पण आता चर्चेत आपल्या पत्रामध्ये अधिकच्या जागा पाडून घेण्यासाठी दोन्हीही भाजपचे मित्रपक्ष प्रयत्न करताना दिसत आहेत. महायुतीचं तुम्ही सांगितलं खरं, पण महाविकास आघाडीचं नेहमीप्रमाणे भिजत घोंगडा आहे, जागा वाटपाच्या संदर्भात असेल किंवा इतर कुठलेही निर्णय घेण्याच्या बाबतीत असेल. आता विधान परिषदेचा जर आपण विचार केला तर आत्ता एक सकारात्मक बातमी येते महाविकास आघाडीमधून. जवळपास 17 पैकी 15 जागांवरती काहीतरी एकमत झालेलं आहे. त्यामध्ये काँग्रेस 8 जागा घेणार आहे असं कळतंय. त्यानंतर 4 जागा उद्धव सेनेला जाणार आहेत आणि मग उरलेल्या ज्या 2-3 जागा आहेत त्या शरद पवारांची राष्ट्रवादी घेणार आहे. त्याविषयी काय सांगाल की हे असंच जागा वाटप असणार आहे की याच्यामध्ये काही बदल होऊ शकतो? नाही बघा, काय सगळे जागा वाटपाचं जर आपण बघायला गेलं तर आपल्याला त्याचं उलटं बघूया. पण जागा वाटप करून ते निवडून येणार आहेत का हे आपल्याला आधी बघावं लागेल. बरोबर. त्या ठिकाणी त्यांचे मतदार किती आहेत ते बघायला लागेल. उदाहरणार्थ जर आपण घेतलं लातूर, बीड आणि धाराशिवची जर आपण एक जागा बघितली तर तिथं भाजप आणि शिवसेना महायुतीला जागा जास्त आहेत, म्हणजे तिथे त्यांचे मतदार जास्त आहेत. त्यामुळे ती जागा शुअरशॉट महायुतीकडे जाणार आहे. त्यामुळं आता या जागेचं वाटप जरी व्यवस्थित झालं महाविकास आघाडीचं तरी जिंकणार तिथे महायुतीच आहे. इतर ठिकाणचं पण त्याच गणित असणार आहे. ज्या ठिकाणी ज्यांचे मतदार जास्त आहेत, ज्या ठिकाणी ज्यांचे स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य जास्त आहेत त्या ठिकाणी त्यांचा उमेदवार निवडून येणार. त्यामुळं बहुतांश ठिकाणी महायुतीचेच लोक निवडून येण्याची शक्यता. त्यामुळं यांचे जागा वाटप कसं होईल याच्यापेक्षा यांना जागा वाटप करून फायदा होईल का हे आपल्याला बघावं लागेल. आता उदाहरणार्थ दाखल घ्यायचं झालं तर पूर्व विदर्भातले जवळपास 70 ते 80 नगरसेवक आतापासून गायब आहेत, नॉट रिचेबल आहेत, नेत्यांचे फोन उचलत नाही. इव्हन गडचिरोलीमध्ये असं वातावरण आहे की काँग्रेसने सामूहिक राजीनामे दिलेले आहेत. हां, तेच ना. म्हणजे आता कसं आहे की हे मतदान हे गुपित असतं, कळत नाही कोण कुणाला मतदान. बरोबर. या ठिकाणी पक्षाचा जरी व्हीप असला तरी सगळ्यांनी एकत्र येऊन जरी मतदान केलं तरी ते जास्त काय त्यावरती कारवाई होण्याची शक्यता नसते. त्यामुळं घोडेबाजार होणार. मत ज्या ठिकाणी ज्यांना कमी आहेत ते मतदान घेणार आणि निवडून येणार. त्यामुळं सरळ वरून दिसते की महायुतीच्याच 100% जागा निवडून येतील. जर कुठला एका ठिकाणी स्थानिक नेता एखादा प्रभावी असेल महाविकास आघाडीमधला, तिकडचे मतं तर त्यांनी वळवली किंवा मग दोन्ही महायुतीमधल्या दोन्ही पक्षाच्या अंतर्गत वाद असला, त्यांच्यामध्ये जर काही ताळमेळ नसला, उदाहरणार्थ जर नांदेडचं घेतलं, नांदेडमध्ये भाजप म्हणजे अशोकराव चव्हाण आहे आणि नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेत. तिकडे त्यांची थोडीफार ताकद आहे. त्याच नांदेडमध्ये शिवसेनेची ताकद थोडीफार आहे. श्रीकांत शिंदे आणि प्रताप पाटील चिखलीकर एका हॉटेलमध्ये भेटलेत. त्याच्यावर असं आपलं लक्षात येतं की अशोक चव्हाण जे उमेदवार देतील त्यांना सहकार्य करायचं का नाही करायचं याच्यावरती चर्चा झाली, किंवा अशोक चव्हाण कुठला उमेदवार देतील याच्यावर आपण ठरवू त्यांना सहकार्य करायचं का नाही. त्यामुळं ज्या ठिकाणी महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष खूप विकोपाला गेला किंवा ज्या ठिकाणी महायुतीमधलं अंतर्गत संघर्ष वरच्या तिन्ही नेत्यांना सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना जमलंच नाही, कोणाची नाराजी मिटवला जमलं, त्या ठिकाणी मात्र महाविकास आघाडीला थोडंफार त्या ठिकाणी संधी मिळू शकते. पण वरकरनी जर बघितलं तर महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी समजूतदारपणाची, मोठ्या भावाची भूमिका घेऊ, म्हणजे भाजप पक्ष मोठा म्हणून मोठ्या भावाची भूमिका म्हणून त्यांनी आतापर्यंत सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करत आल्या. 2024च्या विधानसभेच्या नंतरच्या सगळ्या ज्या काही गोष्टी निवडणुका आहेत महायुती म्हणून त्यांनी चांगल्या पद्धतीने लढवलेत, नियोजन केलं आणि जिंकलेत सुद्धा. त्यामुळे महाविकास आघाडीने आपापसात जमवलं काय नाही जमवलं काय फारसा फरक पडणार नाही. जोपर्यंत महायुतीमध्ये फटाफट होणार नाही तोपर्यंत महाविकास आघाडीला फायदा जास्त होताना दिसत नाही. उदाहरण दिलं तेच आत्तापासून नगरसेवक गायब आहेत, यांच्यामध्ये ताळमेळ तुम्ही बघू शकता. म्हणजे मला हेच विचारायचं होतं की ज्या पद्धतीने महायुतीमध्ये एक समन्वयाचं वातावरण आहे, ते पण त्यांना खात्री आहे की आपण निवडून येणार आहोत, पण त्या उलट महाविकास आघाडीमध्ये असं वातावरण आहे की म्हणजे एक तर ताळमेळ नाही आहे कुठलाच त्यांच्यामध्ये, आणि ज्यावेळेला निवडणूक होणार असते प्रत्यक्ष
त्यावेळेला सुद्धा एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप त्यांचे सुरूच असतात. नाही, आत्ता काय ना की प्रत्येकाला वाटतं की आपला पक्ष मोठा झाला पाहिजे, प्रत्येकाला वाटतं की आपल्या पक्षाला अधिकचे महत्व मिळालं पाहिजे. आता अधिकचे महत्व काय मिळणार आहे? काँग्रेसचे लोकसभेमध्ये खासदार जास्त आहेत, हो. पण विधानसभेमध्ये आमदार कमी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेमध्ये खासदार जास्त आहेत शरद पवारांचे, विधानसभेत पण विधानसभेमध्ये कमी आहेत. विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे जास्त आहेत, पण लोकसभेमध्ये त्यांच्या तुलनेने कमी आहेत. तर हे जे ताळमेळ आहे, कोण मोठा भाऊ हे त्यांचं ठरच ना गेले. जसं इकडं स्पष्ट आहे, भाजप मोठा पक्ष आहे, त्याच्यानंतर शिवसेना आहे, त्याच्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट, आता सुनेत्राताईंचा गट आहे. तसं इकडं स्पष्ट नाही. इकडे सगळे पक्ष एकमेकांना मोठे समजतात. काँग्रेसचं काय म्हणणं असतो, आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत, आमच्या पक्षाला 99 जागा लोकसभेमध्ये आहेत, त्यामुळे आम्ही मोठे पक्ष. ठाकरे गटाचं काय म्हणणं असतो, उद्धव ठाकरे साहेब माझे मुख्यमंत्री आहेत नजीकच्या काळातले, त्यांनी महाविकास आघाडीचे नेतृत्व केलं होतं म्हणून आम्ही मोठे आहोत. राष्ट्रवादी शरद पवार गट काय म्हणतो, शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत, शरद पवारांनी अनेक वेळेस राष्ट्रीय राजकारणामध्ये महत्वाची भूमिका निभावली, महाराष्ट्राचे 4 वेळेस मुख्यमंत्री होते, त्यामुळे आम्हाला मोठे पक्ष म्हणा, आमचा स्ट्राईक रेट जास्त होता लोकसभेचा. ह्या सगळ्या गोष्टीमुळे महाविकास आघाडीमध्ये अजूनही कन्फ्युजन आहे. त्यांचं ठरच ना गेलं की कोण मोठा आहे. काँग्रेसचे लोक म्हणतात आम्ही राष्ट्रीय पक्ष, आम्ही मोठे आहेत, हे त्यांचं अजून ताळमेळ जुळत नाही. आणि मध्येच मग संजय राऊत येतात आणि त्यांचं वक्तव्य करतात, त्यामुळं त्या पक्षामध्ये त्यामुळे अजून विसंवाद वाढतो, त्यामध्ये अजून विसंवाद वाढत असतो. आता ह्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जे मोठे मोठे नेते आहेत त्यांचे राजकीय दौरे सुरू झालेले आहेत. आता तुम्ही मगाशी उल्लेख पण केला की लोक कसे फिरतायत किंवा कसा आपल्या कार्यकर्त्याशी संवाद साधतायत. श्रीकांत शिंदेचं मला विचारायचं होतं की श्रीकांत शिंदेंनी सुद्धा आता धुरा हाती घेतली आहे पक्षाची बऱ्यापैकी, आणि ते महाराष्ट्र पिंजून काढतायत. त्यामुळे अधिकृतरित्या शिवसेनेच्या ऑफिशियल हँडल्सनी अनाऊन्स केलंय की पक्षाच्या संघटनात्मक बैठका करायच्या आहे आणि ते श्रीकांत शिंदे करणार आहेत. श्रीकांत शिंदे जात आहेत सुद्धा. त्याचे काल परवा मराठवाड्यामध्ये दौरा होता. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्याच्या शिवसैनिकाशी त्यांनी संवाद साधला, त्यांच्याशी वार्तालाप केलं, संघटनेत तिथे काय काय परिस्थिती ते जाणून घेतलं. पण कसं आहे की जी गोष्ट आदित्य ठाकरे करत होते तेच आता हळूहळू श्रीकांत शिंदे करताना दिसत आहेत. कारण आता मुख्य नेते हे एकनाथ शिंदे असल्यामुळे साहजिकच आहे, श्रीकांत शिंदेचं म्हणणं पक्षातील कुठलेही नेते टाळू शकत नाही. अशी त्याचे आपसुकच ते येऊन जाताना नेत्यांचा मुलगा म्हणजे नेता ही आपल्या महाराष्ट्राला आणि देशाला आधीपासून लागलेली समज आहे आणि सगळ्याची समज. त्यामुळे आता श्रीकांत शिंदे संघटनेमध्ये किती कमाल करू शकताल, किती कमाल करू शकणार नाही ते येणाऱ्या आगामी काळातल्या निवडणुका सांगतील. पण त्यांनी प्रचाराचा झंझावात मात्र सुरू केलाय, पक्षाची मोर्चे बांधणी सुरू केली. तिथे नाराज कोण आहे किंवा तिथे एकनिष्ठ कोण आहे हे सगळ्या गोष्टी बघतायत. आणि जसं मी आता सांगितलं, प्रताप पाटील चिखलीकर आणि श्रीकांत शिंदे यांची बैठक झाली, तसं अनेक ठिकाणी भाजपला विरोधी भूमिका कोण घेतं, मग भाजपला विरोध म्हणजे आपल्या पारड्यात काही गोष्टी येऊ शकतात का, किंवा तिथल्या इतर पक्षातले लोक आपल्याकडे येऊ शकतात का, हे सगळं गणित चाचपून बघण्याचं काम त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे करतात आणि पक्ष बळकटी करण्याचे काम त्या ठिकाणी करतात. जसं आदित्य ठाकरे करायचे संवाद दौरे वगैरे, तसं आता श्रीकांत शिंदे करताना दिसत आहेत. नाही, तुम्ही आदित्य ठाकरेंचा उल्लेख केला खरा, पण ज्या पद्धतीने श्रीकांत शिंदे फिरतायत त्या पद्धतीने आदित्य ठाकरे फिरत नाहीयेत, यावरती तुमचं काय मत आहे? कारण आदित्य ठाकरे आदित्य ज्यावेळेस 19 मध्ये सत्तेमध्ये होते, सत्तेमध्ये भाग होते, त्यावेळेस त्यांनी संवाद दौरा म्हणून त्यांनी आदित्य संवाद वगैरे त्यांनी यात्रा केली. कारण त्यांना त्यावेळेस सत्तेमध्ये यायचं होतं, चित्र होते सत्तेमध्ये. 2019 ते आले सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने. पण आता ते सध्या सत्तेत नाहीयेत, आता हल्ली कुठल्या निवडणुका नाहीयेत आणि ठाकरेंचा स्वभाव पण नाही की ग्राउंडवर जाणं, बैठका करणं. प्रॉब्लेम हाच आहे की तुम्हाला सत्ता आहे, ज्या वेळेला तुमच्या निवडणुका असतात त्याच वेळेला तुम्ही घराच्या बाहेर पडता. हा माझा मुद्दा आहे की लोकांना ह्या गोष्टी लोक विसरत नाहीत. नाही, खरं आहे, तुमचं बरोबर आहे. नेत्यांनी कार्यकर्त्यांना, पक्षातील इतर नेत्यांना कार्यक्रम दिला पाहिजे, भेटलं पाहिजे. दर महिन्याला, दर 15 दिवसाला, दर आठवड्याला काहीतरी कार्यक्रम दिले पाहिजे. जसं भाजपचे कार्यक्रम असतात तसं त्यांनी कार्यक्रम दिला पाहिजे आणि कार्यकर्त्यांना एकत्र केलं पाहिजे, आंदोलने केली पाहिजे, उपोषण केली पाहिजे, वेगळे मुद्दे उठवलं पाहिजे. करताना फक्त मुंबईच्या पुरतं त्यांनी काल परवा एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी काही प्रश्न मांडले, त्या प्रश्नाकडे मुंबई महानगरपालिकेकडून त्यांनी त्याचं काम पण करून घेतलंय दिसतंय. पण ग्राउंडवर श्रीकांत शिंदे सारखा आदित्य ठाकरे फिरताना दिसत नाहीयेत. त्यांच्या वडिलांचं पण एक नवीन स्ट्रॅटेजी सध्या ते अवलंबतायत. जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांना सोबत घेण्याची एक नवी स्ट्रॅटेजी आखलेली आहे एकनाथ शिंदे यांनी, त्याच्याबद्दल काय सांगा? ना बघ, कसं आहे की जसं मी सांगितलं की 2029च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे पक्ष आपापले विस्तार करण्यामध्ये
व्यस्त आहेत. व्यस्त आहेत, विस्तार करण्याचा प्रयत्न करतात. त्याचाच एक भाग होता बच्चू कडूला पक्षात घेणं, त्यांची प्रहार जनशक्तीला आपल्या पक्षाशी जोडणं, तो झाला. बच्चू कडूला त्याची विधान परिषद मिळाली. आता त्यांचा प्रयत्न सुरू आहे बहुजन विकास आघाडी, म्हणजे वसई विरारमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या पक्षाचा आपल्या पक्षामध्ये विलीन करून घेणं किंवा आपल्या पक्षाला त्यांचा पाठिंबा मिळवणं. त्याच्या बदल्यामध्ये त्याला काय मिळणार आहे ते येणारा काळ सांगेल. पण वसई विरारमध्ये मात्र हितेंद्र ठाकूरांची ताकद आहे. जरी 2024च्या विधानसभेमध्ये त्यांच्या भाजपने त्यांची 2 जागा पाडल्या असल्या तरी आत्ता वसई विरार महानगरपालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीने त्या ठिकाणी त्यांचा वर्चस्व दाखवलाय. त्यांचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिंदे गटाला काय फायदा होईल हा त्यांच्या युतीचं एक आपल्याला फलित म्हणावं लागेल. कारण ते जर आले तर आपसुकच त्यांची नगरसेवकांचे मतदान त्या शिंदे सेनेच्या उमेदवाराला मिळणार आहेत. पण असं वाटतं की बहुजन विकास आघाडी शिवसेनेमध्ये विलीन होईल असं वाटतं का? नाही बघा, वसई विरारच्या पुरतं जर बघायला झालं तर बहुजन विकास आघाडीची ताकद आहे. पण आता बहुजन विकास आघाडीला थोडं वसई विरारच्या बाहेर जायचं असेल किंवा वसई विरारच्या बाहेर आपलं पण विशेषतः त्यांना सर्वात मोठा सेटबॅक पडला विधानसभेच्या 2 ठिकाणी त्यांचे उमेदवार पडले. 2 विद्यमान आमदार त्यांचे पडले. कोण पडलं त्यांना? भाजप पडलं. आता भाजपला जर विरोध करायचा असेल तर जवळचा काय पक्ष आहे? महाविकास आघाडी तर आता अस्तित्वातच नाही किंवा महाविकास आघाडी आता भाजपला हरवण्याच्या ताकदीची राहिलेली नाही. त्यामुळं आगामी काळात जसं मी 2029ला म्हणलं, 29ला जर भाजप आणि शिवसेना एकमेकाच्या विरोधात लढले तर आपसुकच शिंदेची ताकद हितेंद्र ठाकूरांना मिळणार आहे. त्यामुळे ते भाजपला हरवण्यासाठी ते प्रयत्न करतील. कारण भाजप 2 ठिकाणी त्यांना हरवलेली आहे. भाजपला हरवण्यासाठी, भाजपची ताकद कमी करण्यासाठी शिंदेची ताकद जर हितेंद्र ठाकूरांना मिळत असेल तर तो पक्ष विलीन करायला ते विचार करणार नाहीत. कारण त्यांची ताकद वाढणार आहे. महानगरपालिकेमध्ये तर आता त्यांची सत्ता आहेच आहे, पण स्वतंत्र अस्तित्व त्यामुळे जाऊ शकतं. पण आता काहीतरी एक तर मिळवलं लागतं. आता महानगरपालिकेपुरती मर्यादित आहे. येणाऱ्या काळामध्ये ते आमदार पण होऊ शकतात. नाही, कारण बच्चू कडू आणि हितेंद्र ठाकूर यांच्यामध्ये फरक आहे दोन्ही याच्यामध्ये. 100% विधान परिषद दिली म्हणून त्यांनी त्यांचा पक्ष विलीन करून टाकला. बरोबर. प्रहार जनशक्ती पक्ष. तसं ह्यांचा पक्ष मोठा आहे. यांना पण कदाचित विधान परिषद वगैरे काहीतरी कमिटमेंट होईल किंवा काहीतरी यांना मिळत असेल. काहीतरी घेण्यासाठी काहीतरी त्याग करावं लागेल. एकतर तुम्हाला आमदारकी मिळत असेल, खासदारकी मिळत असेल, संघटनेमध्ये पद मिळत असेल, काहीतरी मिळत असेल, संरक्षण जे काय असेल त्याच्या बदल्यामध्ये जर पक्ष त्यांना विलीन करायचं असेल तर शिवसेनेचा पण फायदा आहे. तिकडचा पूर्ण वसई विरार त्या एरियामधला सगळा मतदार, सगळा पक्ष त्यांच्याशी जोडला जाईल आणि त्यांना एक महानगरपालिका मिळेल आणि यांना आमदारकी वगैरे जे काही कमिटमेंट असेल ते मिळणार आहे. त्यामुळं दोन्ही विन विन सिच्युएशनमध्ये त्यांच्या दोघांचं आता कॉमन प्रतिस्पर्धी जर 29ला बघायला गेलं तर भाजप आहे. हितेंद्र ठाकूरांचं तर भाजपच आहे. ज्या पद्धतीने हितेंद्र ठाकूरांनी भाजपची जवळीकता आधी होती आता ती राहिलेली नाहीये. जेव्हापासून त्यांचा पराभव झालाय आता हितेंद्र ठाकूर त्यांना एक काम आसरा शोधतात किंवा एखादा खांदा शोधतात जे भाजपशी लढायला, भाजपशी दोनात करायला मदत करेल आणि ते आता सध्या तरी एकनाथ शिंदे दिसतात म्हणून ते एकनाथ शिंदेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. बहुजन विकास आघाडीचा भाजपवरती एक राग आहे का? कारण निवडणुकीच्या वेळेला आपण बघितलं होतं पैशांची पकडापकडी झाली होती बरीच आणि त्यावरून भाजप आणि बहुजन विकास आघाडी यांच्यामध्ये बराच वाद झाला होता मध्यंतरी. हो ना, ते विनोद तावडे ज्या हॉटेलमध्ये होते त्याच हॉटेलमध्ये पैशाची बॅग वगैरे वगैरे किती सगळं मीडियामध्ये ते झालं. एवढं सगळं होऊनही त्यांचा त्या ठिकाणी पराभव झाला. आता तीच एक गोष्ट डोक्यात घेऊन त्यांचा प्रयत्न असेल की भाजपला आपण हरवायचं किंवा येणाऱ्या काळामध्ये अजून हारल्यावर आपलं अस्तित्वच राहणार नाही. एक निवडणूक हारलं दुसऱ्या निवडणुकीवर माणूस तग धरू शकतो. दुसऱ्या निवडणुकीमध्ये जर पराभव झाला तर माणूस वर येऊ शकत नाही. त्यासाठी त्यांनी 29ची तजवीज म्हणून आपला पक्ष त्यांनी विलीन करण्यासाठी तयार झालंय का हे आपल्याला त्याच्याकडे सांगावं लागेल. कारण 29 ही सर्वात मोठं चॅलेंज असणार आहे बहुजन विकास आघाडीसाठी. खरं आहे. एकनाथ शिंदे नेहमीच्या सवयीप्रमाणे दिल्लीला गेलेले आणि अमित शहाची भेट घेतली होती. काय या भेटीमध्ये चर्चा झाली असेल असं वाटतं? कारण ते माध्यमांसमोर बोलताना वेगळं बोलतात आणि प्रत्यक्ष त्यांची जी काही चर्चा असते ती वेगळी झालेली असते. नाही बा, काय असतं की ज्या वेळेसपासून महाविकास आघाडी सरकार पडून 2022मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले, तेव्हापासून या सगळ्या चर्चा असतात की एकनाथ शिंदे दिल्लीला गेले, एकनाथ शिंदेला दिल्लीच्या महाशक्तीचा पाठिंबा आहे, एकनाथ शिंदे इकडे महाराष्ट्र भाजपशी जास्त काही जोडून घेताना दिसत नाही आहेत, त्यांना सगळे डिसिजन वरून येतात. हेच माध्यमं हे पण चालवतात की एकनाथ शिंदे दिल्लीला गेले पण अमित शहाने वेळ नाही दिला, 2दा वेळ नाही दिला, 3दा वेळ नाही दिला. मग एकनाथ शिंदेचा वापर संपला का? अमित शहाचा पाठिंबा अमित शहाने हात पाठीमागे ओढून घेतले का?
हेच माध्यमं सांगतात की आता 2029मध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र एकमेकांच्या विरोध लढणार असल्यामुळे महाशक्तीने पाठिंबा काढला का, म्हणजे दोन्ही पद्धतीने माध्यमं बातम्या चालवतात. यालाच उत्तर देताना एकनाथ शिंदे सांगतात की भाजप आमचा मित्रपक्ष आहे, महाराष्ट्रामध्ये मोठा पक्ष आहे, भाजपचे काही निर्णय असतील किंवा सर्वात महत्त्वाचं ते कारण सांगतात की NDAचा मी भाग आहे, NDAचा काय आमचे काही गोष्टी असल्या तर मला केंद्रामध्ये जायला लागतं बोलावतं. अजून त्यांनी माध्यमाशी बोलताना हे पण सांगितलं की महाराष्ट्राच्या विकासासाठी जर केंद्रामध्ये जाऊन आपल्याला काही फायदा होत असेल, केंद्रामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाला, केंद्रीय मंत्र्यांना जर आपण भेटून आपण महाराष्ट्राच्या पदात काही पाडून घेत असू तर याच्यामध्ये काय वाईट आहे. जसं महाविकास आघाडीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीचे लोक केंद्रीय सरकारवर खापर फोडत होते, आम्हाला काही मिळत नाही. अगदी त्या उलट मी केंद्रामध्ये जाऊन अमित शहाची, नरेंद्र मोदींची यांची जर काही महाराष्ट्रामध्ये यांच्याकडून काही फायदा होत असेल, तुम्ही फायदा करून घेत असेल, त्याच्यामध्ये काय वाईट आहे, अशी त्यांची भूमिका असते. तरीही काय असतं की आता मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहिल्यामुळे त्यांनाही कुठंतरी वाटत असेल की आपली बार्गेनिंग पॉवर कमी नाही झाली पाहिजे, आपलं पण सेला या ठिकाणी महत्त्व असलं पाहिजे, त्या ठिकाणी ते प्रयत्न करताना दिसतात. पण आत्ता एकंदरीत या सगळ्या याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्र भाजपचे आणि महाराष्ट्र सरकारचे नेतृत्व करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे म्हणतील तेच महाराष्ट्र भाजपमध्ये, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये होताना दिसणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच भाजपचे केंद्रीय नेतृत्वाने, वरिष्ठ नेतृत्वाने सर्वाधिकार दिलेले आहेत. कोणाला किती जागा द्यायचे, विधान परिषदेची कोणाला किती द्यायची, कुठली द्यायची, हे सगळे निर्णय आता फडणवीसांवर सोपवलेले आहेत. त्यामुळं जरी एकनाथ शिंदे केंद्रामध्ये जात असतील, अमित शहाना भेटत असतील, मोदीजींना भेटत असतील, त्यांच्यासोबत चर्चा करत असतील, तरी सगळे सूत्र आत्ता देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये दिल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांना जुळून घ्यावं लागणार आहे. पण देवेंद्र फडणवीस हे आधीपासूनच महायुतीची जागा वाटप असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये महायुतीसोबत वाटाघाटी असतील, सरकारमधल्या गोष्टी सुसूत्रता असतील, सरकारमध्ये सुसंगतता आणण्याचा प्रयत्न असेल, देवेंद्र फडणवीस ऑलवेज प्रयत्न करतात. आणि ही जी माध्यमामध्ये जी मसालावाली बातमी असतात की दोघांमध्ये वितुष्ट आहे, राजकीय सुप्त संघर्ष आहे, असा संघर्ष देवेंद्र फडणवीस कधी दाखवत नाहीत. प्रसंगी मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे असल्यामुळे त्यांना जो मान द्यायचा असतो तो मान फडणवीस ऑलवेज देत असतात. ज्या ठिकाणी गुंजाईश नाही त्या ठिकाणी पुढे येऊन सहकार्य करत असतात. तसं असताना त्यांच्यामध्ये संघर्ष आहे किंवा हे आहे ते 22पासून आपण बातम्या बघत असतो, अशा काही संघर्ष नाही आहे. केंद्रामध्ये जाणं पण एकनाथ शिंदे म्हणतात त्याप्रमाणे काही चुकीचं नाही आहे. महाराष्ट्राच्या पदरात काही पाडून घ्यायचं असेल तर तिकडे जाणं पण काही चुकीचं नाही आहे. देवेंद्र फडणवीस जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आहेत तोपर्यंत तरी ते ताटातूट होऊ देणार नाहीत, ते समजून घेणार आहेत, समजून घेत आलेत आणि इथून पुढे पण समजून घेणार आहेत असं आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल. त्यामुळं एकनाथ शिंदेचं महत्त्व कमी झाला किंवा मग एकनाथ शिंदेला कोणी या ठिकाणी बार्गेनिंग पॉवर कमी झाली असं पण सांगायला काही अर्थ नाही आहे, कारण देवेंद्र फडणवीस हे सर्वस्वी सगळ्या गोष्टी करणार आहेत आणि ते त्यांची काळजी घेत आलेले आहेत. प्राजक्त तनपुरे बहुप्रतिष्ठित असा भाजप प्रवेश झालेला आहे त्यांचा, त्याच्याबद्दल काय सांगा? नाही बघा, ज्या वेळेस पोटनिवडणूक लागली त्याच वेळेस हे बाकीत केलं जात होतं की प्राजक्त तनपुरे पण भाजपमध्ये जातील. पण काही लोक म्हणत होते की नाही नाही ते जयंत पाटलांचे भाचे आहेत, ते कसे काय जातील, जयंत पाटील एकनिष्ठ आहेत वगैरे वगैरे सांगतात. पण ते जाणार होते. ज्या अर्थी त्यांनी पत्र लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांच्या निवडणुकीतून माघार घेतली, त्यावेळेस त्यांनी सांगितलं चंद्रकांत शेखर बावनकुळे असतील, प्रदेशाध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण असतील, यांच्याशी बोलणं झालं. तामिळनाडूमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉल केलं, काही आश्वासनं दिले, राहुरीच्या विकासासाठी भाजप तुमच्या सोबत आहे वगैरे वगैरे त्यांनी केलं. आणि आता ते भाजपमध्ये आलेत तर तेही पुन्हा 29च्या दृष्टीनेच महत्त्वाचं आहे. बरं, 29च्या दृष्टीने आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अहिल्यानगरमधून त्यांना उमेदवारी मिळायची पण शक्यता आहे. जर आत्ता त्यांना अहिल्यानगरमधून विधान परिषद मिळत असेल तर ते का नाही म्हणणार. त्यामुळं भाजपही जिकडे आपण नाही किंवा जिकडे एखादं ताकद वाढणारी गोष्ट आहे ते त्या लोकांना भाजप घेत असते. त्यामुळं अजून एक असा चित्र आहे की जयंत पाटील आधी भाच्याला पाठवत असतील, बघा जावा. म्हणजे मला तेच विचारायचं होतं की जयंत पाटलांची पण खूप चर्चा चालू असते की त्यांच्या नावाने की आता ते पण भाजपत जाणार आहेत, तर ते जातील असं वाटतं का? नाही, आता पडून बघतात तुम्ही म्हणतात जयंत पाटील जातील अशा चर्चा 3-4 महिन्याच्या पूर्वी होत होत्या. दादांच्या निधनानंतर ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या. पण आता जयंत पाटील आता बातम्यामध्ये पण नाहीत, चर्चांमध्ये पण नाहीत. कधी कधी फक्त ते गोपीचंद पडळकर जयंत पाटलांवर टीका करतात, त्याच वेळेस माध्यमामध्ये जयंत पाटलांचं नाव येतं.
आत्ता हल्ली ते नसल्यामुळे आत्ता प्रोजेक्ट तनपुरे भाजपमध्ये आल्यामुळे अजून काही लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा ही चाचपणी तर नाही ना, आधी प्रोजेक्टना पाठवायचा, मग बघायचं लोकांचे रिएक्शन काय, मग आपण जायचं, असं तर नाही ना, अशी शंका लोकांच्या मनात. रिएक्शन काय असणार म्हणजे रिएक्शन काय असणार की तुम्ही जाऊ नका, तुम्ही जा वगैरे, बघतील ना, चाचपणी करतील, आपण आता जायचं का नंतर जायचं का, 29ला जायचं का, कधी जायचं, किंवा जायचंच नाहीये 29च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असं काहीतरी. त्यामुळे ऑलरेडी त्या दोन्ही पक्षात तोवर दोन्ही राष्ट्रवादीमध्ये बऱ्यापैकी काहीतरी निर्णय समिट होईल, नाही होईल किंवा नाही होईल, तो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेलच. पण प्राजक्त तनपुरे मात्र आलेत, भाजपच्या त्या ठिकाणी अजून ताकद वाढलेली आहे. ऑलरेडी त्यांचे तिथे आमदार आहे गर्डीले, पोटनिवडणूक लागल्यामुळं अजूनही अहिल्यानगरमध्ये भाजपची संख्या जोरदार तिथे वाढतीये. साधारणपणे असं म्हटलं जातं की कुठली तरी चौकशी लावली असेल म्हणून कदाचित त्यांनी तसा निर्णय घेतला असेल. आता प्राजक्त तनपुरे जे सोडणार, म्हणजे त्यांनी सोडला आता पक्ष आणि ज्यांनी भाजपमध्ये ते आता जॉईन झाले, तर त्याच्यावरती शशिकांत शिंदेचं असंच मत होतं की त्यांच्या मागे काहीतरी चौकशी लावली असेल म्हणून त्यांनी असा डिसिजन घेतला असेल, किंवा आता बाकीचे जे अजून कोणी जे जाणार असतील त्यांच्या बाबतीत ते सेम असंच काहीतरी आता ही काय ना, ही रूढ झाली. भाजपमध्ये कोणी आला की लगेच चौकशी म्हणणार. 288 लोकांची चौकशी असणार का? सगळ्यांची चौकशी नसणार ना. बरोबर. तर भाजपमध्ये आता भाजपचे आणि महायुतीचे आमदार किती आहे? जवळपास 230 पेक्षा जास्त आमदार आहेत. म्हणजे सगळ्यांची चौकशी आहे का? पण असेलही काही लोकांची. पण मी जसं राजकीय गणित बघतील ना लोक, 2029 माझा काय फायदा होणार आहे, आत्ता मी भाजपमध्ये गेल्यावर काय फायदा होणार आहे, माझा कारखाना आहे, माझी संस्था आहे, माझे कंपन्या आहेत, माझं मतदारांना राखणं आहे, माझ्या ग्रामपंचायती आहेत, माझ्या पंचायत समिती आहेत, माझ्या जिल्हा परिषद आहेत, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आता एक आमदार हा एकटाचा विचार नाही करतायत. एका विधानसभा मतदारसंघामध्ये 80, 90, 100 पेक्षा जास्त ग्रामपंचायत असतात, ते ग्रामपंचायतीचे सरपंच असतात. एका विधानसभेमध्ये 6 ते 7 जिल्हा परिषदेचे गट असतात, त्यांच्या त्या ठिकाणी विचार करतो. एका याच्यामध्ये पंचायत समितीचे अनेक गण असतात, त्यांचा विचार करतो. त्या प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक नेत्यांच्या, स्थानिक कार्यकर्त्यांच्या मर्जीनं त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्यांना सगळ्यांना जर वाटत असेल सर तुम्ही भाजपमध्ये जा, भाजपमध्ये गेलो तरच आपल्याला स्थानिक स्वराज्यामध्ये आपल्याला यश मिळेल, किंवा आपल्याला स्थानिक स्वराज्यामध्ये निधी मिळेल, किंवा स्थानिक स्वराज्यामध्ये आपल्याला काम करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाची रिलेटेड असतात. फक्त आणि फक्त चौकशी याला जबाबदार नसते. बरोबर. स्थानिक राजकारण पण जबाबदार असतो. आपला नेता कुठं आहे त्याच्यावर त्या स्थानिक राजकारण ठरतं. कोणाला किती निधी मिळणार, कोणाचं काम होणार, कोणाचं काम नाही होणार, कुठल्या ठाण्याला कोण पीआय ठेवायचा, कुठल्या हॉस्पिटलमध्ये कुठला डॉक्टर ठेवायचा, कुठल्या तहसीलदारमध्ये कोण तहसीलदार, कुठल्या तहसीलीमध्ये कोण तहसीलदार ठेवायचा, कोण DYSP ठेवायचा, कोण SP ठेवायचा, कोण काय, हे कोण इंजिनियर ठेवायचा, हे सगळ्या गोष्टी स्थानिक नेते ठरवतात, स्थानिक आमदार ठरवतात, त्या पक्षाचे नेते ठरवतात. जर जे पक्ष सत्तेमध्ये आहे त्या पक्षामध्ये जर तिथले नेते गेले तर त्यांच्या मर्जीचे अधिकारी येतात आणि मग त्यांची कामं होत असतात. हे खूप मोठा काय म्हणू आपण त्याला नेटवर्क असतो. जो पक्ष सत्तेत आहे त्याच पक्षाच्या नेत्याच्या, स्थानिक नेत्याच्या मर्जीचे अधिकारी त्या ठिकाणी रुजू होतात, त्याच्या बदल्या होतात आणि त्यांच्या इशाऱ्यावर ते लोक काम करतात. आता राजेश टोपे समजा राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये असले, तिकडे भाजपच्या लोकांनी किंवा शिवसेनेच्या लोकांनी तिथे अधिकारी आणून बसवले तर राजेश टोपे तिथे नाही ऐकत नाहीत. बरोबर. हे वास्तव आहे, हे ना करून नाही चालणार. त्यामुळे आपल्या मर्जीचे त्या स्थानिक लेवलचे अधिकारी, स्थानिक लेवलचे कर्मचारी हे ठेवण्यासाठी किंवा त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी सत्तेमध्ये सामील होणं गरजेचं आहे. आणि हे लोक तसंच करताना दिसत आहेत. बरोबर. राष्ट्रवादीमधल्या अंतर्गत वादावरती थोडंसं आपण डिस्कशन करूया. पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यातला एक वाद नुकताच समोर आलेला आहे. असं होतं की ठेकेदाराला कंत्राट देण्याच्यावरून या दोन नेत्यांमध्ये एक शाब्दिक चकमक झाली किंवा वादावादी झाली, अशा चर्चा आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? बघा, ज्या वेळेस एखादा पक्ष, आता वारंवार हेच रिपीट होईल पण ही वास्तव आहे, एखादा पक्ष जर एखाद्या कुटुंबातील नेत्याने स्थापन केला किंवा एखाद्या पक्षामध्ये सगळी मक्तेदारी एकाच कुटुंबाची असली तर त्या पक्षामध्ये डिसिजन घेण्याचे सगळे अधिकार हे त्या पक्षातील नेत्यांना किंवा नेत्यांच्या नातेवाईकांना किंवा त्यांच्या वारसांना असतात. अगदी तसंच पार्थ पवार ज्यावेळेसपासून दादांचं आकस्मिक निधन झालं त्यावेळेसपासून राष्ट्रवादी काँग्रेसवर वर्चस्व वाढवण्यासाठी किंवा त्यांचा अधिकार वाढवण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसतात. उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपला तो राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड, त्याच्यामध्ये वरिष्ठ नेत्यांना डावललं होतं, त्याच्यामध्ये पार्थ पवारांचा हात होतं असं सगळीकडे बोललं जातं. कारण पार्थ पवारांना हा
एका हाती पक्ष चालवायचा होता. त्याच्यामध्ये इतर लोकांचे इंटरफेरन्स त्यांना जास्त आवडलेले नव्हते किंवा आवडणार नव्हते. उदाहरणार्थ दाखल घ्यायचं तर महाविकास आघाडीची सत्ता असताना आदित्य ठाकरे, त्यांचे बंधू, मावस बंधू वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरेची टीम ज्यावेळेस महाविकास आघाडीच्या विशेषतः शिवसेनेच्या मंत्र्यांच्या मंत्रिमंडळामध्ये, मंत्र्यांच्या मंत्रालयामध्ये, त्यांच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करत होते, तो सर्वात महत्त्वाचे कारण होता की महाविकास आघाडीमधून एकनाथ शिंदे बाहेर पडणं. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला स्वतंत्र काम करू देत नाहीये, आमच्या प्रत्येक डिसिजनवर आदित्य ठाकरे आणि त्यांच्या टीमचं वॉच आहे आणि ते ढवळाढवळ करतात. अगदी तसंच मला इथं होताना दिसतंय. छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठ्याचे मंत्री आहेत, ते टेंडर कोणाला जाणार हे अधिकार आता मंत्र्यांचे तर आहेतच, बरोबर. त्यातल्या त्यात टेंडर प्रणाली शासकीय ना. तुम्ही टेंडर निघणार, टेंडर भरणार लोक, मग बीड लागणार, मग जे कमीत कमी किंवा सरकारच्या फायद्याचे जे डिसिजन, जे सरकारच्या फायद्याचे जे कोणी टेंडर बोली असेल त्यांना टेंडर मिळणार ना. छगन भुजबळांचं हेच म्हणणं आहे की पार्थ पवारांनी सांगलं म्हणून एखाद्याला टेंडर देणं असं होत नाही. सरकारी टेंडर निघणार, बिडिंग होणार, बिडिंग मध्ये ज्याचा फायदा होईल. पण पार्थ पवार कुठल्या अधिकारवाणीनं सांगतात की तुम्ही आता ह्यालाच तेच ना, टेंडर द्या, आता ह्यालाच जसं टेंडर देऊ नका. ज्या पद्धतीनं आदित्य ठाकरे आणि त्यांच्या मंडळींनी शिवसेनेच्या मंत्रालयामध्ये, शिवसेनेच्या खात्यांमध्ये ढवळाढवळ केली, अगदी तसंच पार्थ पवार आता करताना दिसत आहेत. कारण या आजच्यापर्यंत ज्या बातम्या आल्या त्याच्यावरून असं दिसतं की छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितलंय की सरकारी टेंडर आहे, पार्थ पवारांनी सांगितल्यामुळे कोणाला देत नाही किंवा मी सांगितल्यामुळे कोणाला देत नाही. जे टेंडर जे बोली जास्त लावतील त्यांना, जे बिडिंग जिंकेल त्यांना टेंडर मिळेल. त्यामुळं पार्थ पवारांनी आता हळूहळू आदित्य ठाकरे होताना दिसतंय का, किंवा आपला पक्ष हातामध्ये घ्यायचा प्रयत्न करतायत का, किंवा आपले सगळेच अधिकार वरिष्ठ नेत्यावर थापायचं बघतायत का, हे त्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांना आता हळूहळू थोडंसं आवडताना दिसत नाहीये. एकीकडे आदित्य ठाकरे किमान आमदार तरी होते, हे तर ते यांच्याकडे तर काहीच पद नाहीये तसं बघितलं तर. नाही, आदित्य ठाकरे आमदार जरी असलं तरी आपल्या खात्यांमध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार कोणाचाच नाहीये. बरोबर. मंत्री आहेत ना तुम्ही, कॅबिनेट मंत्री आहेत ना, त्यांना घेऊ द्या ना डिसिजन. पार्थ पवारांना ज्यांना टेंडर द्यायचंय त्यांना जा म्हणा ना, बिडिंग मध्ये जा म्हणा, बिडिंग जिंका म्हणा, मग घ्या ना. म्हणजे असं मर्जीतले कॉन्ट्रॅक्टर द्यायचे नाही. जरी या दोन्ही नेत्यांनी याच्यावर अजून स्पष्ट भूमिका घेतली नाही की चर्चा झाली, वाद झाला, नाही पटला, ह्या जे याच्यावर सांगितले होते, पण छगन भुजबळांची मात्र प्रतिक्रिया आली की बाबा तुम्ही सरकारी टेंडर आहे, ह्याच्यामध्ये हस्तक्षेप कोणी करू शकत नाही. याच्यापुढं पार्थ पवारांनी पण आता हळूहळू या सगळ्या मायक्रो मॅनेजमेंटकडे, मायक्रो गोष्टीकडे लक्ष देणं त्यांनी सोडलं पाहिजे आणि वरिष्ठांच्या सगळ्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करून वरिष्ठांची नाराजी ओढून घेणे आता पार्थ पवारांना येणाऱ्या काळामध्ये परवडणार आहे नाही आहे हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसेल. ज्या पद्धतीने सुनेत्रा पवारांनी प्रयत्न केला किंवा पार्थ पवारांनी राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये यांना न डावलण्याचा प्रयत्न केला, पण तो अगदी डिसिजन उलटला. 8 ते 10 दिवसामध्ये सगळ्या गोष्टी चेंज झाल्या. तसं हळूहळू ह्या सगळ्या एखाद्या चुकीच्या गोष्टी किंवा वरिष्ठांच्या निर्णयावर हस्तक्षेप करणं, वरिष्ठांना डावलणं किंवा वरिष्ठांच्या ह्याच्यामध्ये ढवळाढवळ करणं, असं करून पक्षातला अंतर्गत वातावरण बिघडलं नाही पाहिजे, याची पार्थ पवारांनी काळजी घेतली पाहिजे. कारण हल्लीच दादांचं निधन झालंय, इतक्या लवकर जर तुम्ही सगळ्या गोष्टी जर आपल्या हातामध्ये घ्यायचा प्रयत्न केला तर काही गोष्टी निष्ठून जाऊ शकतात. पण फक्त पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यातलाच हा वाद नाहीये. छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये वाद आहे, किंवा अजून जे काही नेते आहेत त्यांच्यामध्ये एकमेकांच्या विषयी बरेच काय वाद आहेत किंवा विसंवाद आहे असं आपण म्हणू शकतो. कसं आहे ना की एखाद्या कुटुंबाचा प्रमुख समजा त्यांचा अकस्मात निधन, तर ते घडी बसायला थोडासा वेळ लागतो. जरी सुनेत्रा पवार सरकारमध्ये म्हणून चांगलं करत असल्या, सरकारमधून त्यांच्या काही तक्रारी नाही आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून ते चांगलं काम करतात, फक्त संघटनेवर अजून पकड मजबूत करण्यासाठी ते थोडंसं अजून चाचपताना दिसतात. कारण जय आणि पारचा इंटरफरन्स जास्त दिसतोय. म्हणून वरिष्ठ नेत्यांना थोडंसं एकसंग करून, कोर कमिटी बैठक घेऊन, त्यांना अजून थोडंसं पक्ष संघटनेची शिस्त लावून पक्षाचे ध्येय धोरणं पुढे नेण्यासाठी प्रयत्न करताना थोडंसं कमी दिसत आहेत. कारण पार्थ आणि जयच्या वर्चस्व जास्त दिसतोय. त्याच पद्धतीने छगन भुजबळ आणि सुनील तटकरेमध्ये याच्यामध्ये वाद झाल्याच्या चर्चा आल्या, पण सुनील तटकरे आणि छगन भुजबळांनी माध्यमामध्ये येऊन सांगितलं की नाही बघा, चर्चा होणं, कोर कमिटीमध्ये चर्चा होणं याला वाद म्हणत नाही, आमची चर्चा झाली. आता मीटिंगमध्ये एखाद्याला अपोजिट मुद्दे मांडता येतात, तर या गोष्टीला वाद म्हणून तुम्ही सांगू नका असं म्हणून त्यांनी सावरासावराव जरी केली असली तरी संघटना म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला अजितदादांच्या नंतर अजून एकत्र येऊन काम करणं, एकमेकांचे समजून घेणं आणि पक्षाच्या हिताचे निर्णय घेणं हे त्यांना आता काळाची गरज आहे. पार्थ आणि जे खूप घाई करतायत असं नाही वाटत
100% घाई करताना दिसत आहेत. त्यांचे मुवमेंट एकदम फास्ट होत आहेत. वरिष्ठांना थोडंसं डावलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपल्या अधिकार सगळ्या आपल्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी थोडंसं स्थिर स्थावर व्हायला टाईम घेतला पाहिजे, थोडंसं थंड होऊ दिलं पाहिजे. लगेच आपल्या हातामध्ये सगळ्या गोष्टी घेतल्या की मग ते येणाऱ्या काळामध्ये अंगलट येऊ शकतं ते. येणाऱ्या काळामध्ये त्यांना थोडंसं अंगलट येण्याची शक्यता आहे. तरी आता त्यांचे कोणी राजकीय सल्लागार असतील त्यांनी याच्यावरती बसलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. आपण कुठल्या गोष्टी हातामध्ये घेण्यासाठी घाई केली सल्लागार पाहिजे. पण बदललेत आता त्यांनी. सल्लागार पण त्यांनी बदललेत. मोठे मोठे पक्षाला जिंकवणारे किंवा त्यांनी त्यांची ख्याती असणारे सल्लागार त्यांनी बदलले. प्रशांत किशोर आयपॅक यांना त्यांनी ऑनबोर्ड केली अशी चर्चा आहे. बघूया आता त्यांचं काय सल्ला मिळणार आणि ते एक्झिक्यूट कसं करणार. सल्लागारांच्याच मदतीने जर निवडणुका जिंकायची झाल्या तर सल्लागार स्वतःच निवडणूक हारलेत. बिहारची जर आपण बघायला गेलो, सल्लागारांनी तमिळनाडूमध्ये झालं, इतर राज्यामध्ये जरी त्यांनी इतरांना पक्षातल्या लोकांना निवडणुका जिंकून दिल्या असल्या तरी स्वतः मात्र बिहारमध्ये त्यांनी निवडणूक हारलेली दिसते. तरी जसं ह्याच्यावर पण आपण मागच्या वेळेस बोललेलो होतो की ज्यावेळेस आपल्याला वाटतं की आपण इतरांना जिंकून देतो तर आपण का नाही देणार, तर त्यांनी प्रयत्न करून बघितलाय. पण आता पार्थ पवारांनी, जय पवारांनी पक्षातल्या नियुक्त्यांवर, संघटनेतल्या नियुक्त्यावर जास्तीचं भर न देता त्यांनी पक्ष कसं सुरळीत चाललं पाहिजे, सरकार कसं सुरळीत चाललं पाहिजे, पक्ष कसं एकसंघ राहायला पाहिजे. आत्ता 4 दिवस दादांची सहानुभूती आहे, नंतर काय 29 लांब आहे. 29 पर्यंत जर 29 नंतर त्यांचं अजून राजकीय आयुष्य खूप पडलेलं आहे. त्यांनी इतकी घाई केलेली बरी नाही आहे, असं अनेक राजकीय वर्तुळामध्ये काम करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे. राष्ट्रवादीमधलाच अजून एक वादाचा विषय म्हणजे अर्थ खातं. ते अजूनही मिळालेलं नाही आहे राष्ट्रवादीला. कोणाला मिळेल असं वाटतं? काय होतं की काही दिवसांमध्येच अर्थसंकल्प सादर होणार होता. अर्थसंकल्पीय अधिवेशन होता. त्याच्या आधीच माननीय दादांचं त्या ठिकाणी आकस्मिक दुर्दैवी निधन झालं. त्याच्यानंतर आता त्या दुःखाच्या सावटातून सुनेत्रा पवार कधी बाहेर येतील, कधी ते सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलतील, मग अर्थसंकल्प कसं सादर करतील, या ह्याच्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवला. कारण त्यांना तसा अनुभव होता आणि त्यांनी त्याच्या आधी पण अर्थसंकल्प सादर केला होता आणि यावेळेस पण त्यांनी चांगला सादर केला. आत्ता प्रश्न आहे की दादा गेले इतक्या दिवसानंतर, आत्ता त्या खात्याचं काय होईल, त्या खात्याचं काय होईल ह्याच्यासाठी राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत थोडंसं चालू आहे की सुनेत्रा पवारांना द्यायचं का, एक्झिस्टिंग एखाद्या दुसऱ्या मंत्रीला द्यायचं का, किंवा मग एखादाच नवीन मंत्री नेमायचा. ह्या सगळ्या चर्चेच्या मध्येच पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विचारलं की राष्ट्रवादीशी अशी चर्चा आहे, अर्थ खातं तुम्ही त्यांना कधी देणार. मुख्यमंत्र्यांनी मिश्किलपणे विचारलं, तुम्हाला विचारलं का? पत्रकारांनाच विचारलं, तुम्हाला विचारलं का? नाही. मग ज्यावेळेस माझ्याकडे राष्ट्रवादी येईल त्यावेळेस मी त्यांना उत्तर देते. त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घाई नाही की अर्थ खातं कोणाला द्यायचं काय. आपण आता त्यांचे अधिकार त्यांच्याकडे, स्वतः पण सांभाळलेलं आहे ते. मुख्यमंत्री म्हणून अधिकार त्यांच्याकडेच आहेत. त्यामुळं ते जो निर्णय घेतील तो अंतिम असणार आहे. कोणाला द्यायचा हा राष्ट्रवादी ठरवेलच, पण कधी द्यायचा हा मुख्यमंत्री ठरवतील. कारण मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून त्यांना अधिकार आहे खाती कोणाला द्यायचं नाही. कारण असंही त्यांनी ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी 6 खात्याचं पदभार त्यांनी सांभाळलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी काय आता काय म्हणू आपण त्याला, त्यांना जमणार नाही किंवा एवढे खाते त्यांना कसं असं नाही. ते कॅपेबल आहेत, त्यांची क्षमता आहे, ते खाते सांभाळू शकतात आणि चांगले डिसिजन घेऊ शकतात. त्यांनी ज्या चांगल्या पद्धतीने अर्थसंकल्प सादर केला त्याच पद्धतीने अर्थखात्यामध्ये सांभाळू शकतात. पण राष्ट्रवादीने ठरवायचे की कधी ते खातं त्यांच्याकडून घेणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनीही सुद्धा ठरवायचे, कारण त्यांचा तो काय म्हणू आपण त्याचा अधिकार आहे. त्यांनी राज्यपालाला शिफारस करायची आणि तो खाते त्यांना राष्ट्रवादीला जेव्हा द्यायचे तेव्हा ते मुख्यमंत्री ठरवतील आणि देतील. त्यामुळे आत्ता मुख्यमंत्र्यांना त्यांच्या त्या दिवशीच्या बोलण्यावरून तर वाटलं नाही की त्यांना काही नाही आहे. आज वेगवेगळ्या विषयावरती तुम्ही सविस्तर असं विश्लेषण केलं आणि इकडे आलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. दर्शकांनो, पॉलिटिकल मूड या आपल्या आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथं थांबणार आहोत. पण तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची मतं नक्की नोंदवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.